नमस्कार मंडळी, आज आम्ही जाणार आहे थोडं बाहेर. डॉक्टरांकडे पण जायचं होतं, त्याच्यामुळे आज माझी सकाळी सगळी कामं वगैरे झालेली. आता काम झाल्यानंतर आई तात्या पण आलेले आहेत, त्याच्यामुळे जरा आम्हाला लेटच झालेलं सगळं काम वगैरे आवरायला. मग मी इकडे सगळा किचन कट्टा वगैरे साफ करून घेतला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाणार होतो बाहेर. तर आम्हाला दवाखान्यात पण दाखवायचं होतं आईंना, त्यांच्या पायांसाठी, त्यांचे पाय दुखतात. तिकडे दवाखान्यात जायचं होतं आणि मग नंतर आम्ही तिकडून थेऊरला जाणार होतो. पण त्याचा प्लॅन कसा हे झाला ते तुम्ही नक्की पुढे जाऊन बघा. तर आम्ही जेव्हा थेऊरला जायला निघालो तेव्हा आम्ही सगळे असे व्यवस्थित रेडी वगैरे झालो आणि मी हे पटापट किचन सगळं आवरलं आणि आम्ही निघालो. आणि जाताना आम्हाला गाडीमध्ये पेट्रोलसुद्धा भरायचं होतं, कारण गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं. हे आम्ही गाडीत बसल्यानंतर आमच्या लक्षात आलं. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. तर असा मी नॉर्मल, मला जास्त एक्स्ट्रा शूट करता येत नाहीत गोष्टी, त्याच्यामुळे मी जेवढ्या जमल्या तेवढ्या शूट केल्या आणि त्या दिवशी आम्ही काय काय केलं ते मी तुमच्यासोबत या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर इकडे माझा पूर्ण किचन कट्टा वगैरे साफ झालेला आहे आणि घर वगैरे सगळं क्लीन झालेलं होतं ऑलरेडी. आणि आम्ही जेवण केल्यानंतरची ही सगळी भांडी होती. तर हे सगळं झाल्यानंतर मग मी माझा आवरला आणि आम्ही निघालो. अरे पेट्रोल कमी आहे मॅडम. हॅलो, आम्ही चाललो आहे थेऊरला. आहे ना बेबी, तू येतोय ना? पेट्रोल भरून गेलं पाहिजे मॅडम. तीनच काढले. पेट्रोल पंपावरती लिहिलेला आहे फोन, हा साईन आहे. तो साईन बघून मला बेबी, मी मोबाईल बघत होते तर काय बोलतोय त्या एका बेबीच्या तोंडून. बेबी तू काय बोलतोय? तुला कसं कळालं फोन अलाउड नाहीये? त्यांना मी फोन बघत होते ते बघितलं आणि त्याला कळालं की इथं फोन अलाउड नाहीये. तर मम्मा तू फोन बंद कर, हा साईन आहे फोन अलाउड नाहीचा. तर चला बघा, या लहान लहान मुलांना सुद्धा समजतायत रूल्स. तुम्ही हे रूल पाळा. कॅल्क्युलेटर नाहीये, फोन आहे. नाही, 333 आहे. आमची डॉक्टरांची अपॉइंटमेंट खूप लेट झाली, त्याच्यामुळे आमचं थेऊरला जाण्याचा प्लॅनच कॅन्सल झाला. मग आम्ही आलो प्रणाम हॉटेलमध्ये जेवायला. तर हे बघा तुम्ही वरती, हा काय कॉन्सेप्ट आहे मला काही समजला नाही आहे इंटेरियरचा, पण हे मला खूप अजब वाटलं आणि मी पहिल्यांदाच असा कॉन्सेप्ट बघितला. सर ऑर्डर करेपर्यंत इकडे बेबी पिल्लू असा मस्त गेम खेळत होता आणि त्यांना बाहेर गेल्यानंतर ना मोबाईल म्हणजे त्यांचा फेवरेट होऊन जातो. तर आम्ही जेवणामध्ये 2 प्रकारचे सूप ऑर्डर केलेलं. एक मशरूम क्रीम सूप आणि दुसरा होता तो लेमन सूप होतं. तर ते लेमन सूप मला बिलकुल आवडलेलं नव्हतं आणि मशरूम क्रीम सूप थोडं फार ठीक होतं, सरांना आवडलं आमच्या. डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटमध्ये आम्हाला लेट का झालं का, तर डॉक्टरांचं जे क्लिनिक आहे त्याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये एक बाई एक्सपायर झालेली. तर तिचं वय जास्त काही नव्हतं, 40-45 वर्षांचीच होती आणि तिचा जो लहान मुलगा होता तो फक्त 2 वर्षांचा होता. तर आयुष्य एकच दिलेलं आहे देवानं, तर त्या आयुष्यामध्ये खूप एन्जॉय करा, मजा करा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख समाधान आनंद माना आणि आपलं लाईफ जसं आहे जसं तसं स्वीकारा. आणि इकडे आम्ही आता स्टार्टर्समध्ये मागवलेलं होतं, ते खूप अजब होतं. कमळाच्या फुलांपासून बनवलेलं हे स्टार्टर होतं. तर सरांनी मला याचा रिव्ह्यू विचारला, तर ते खूप जास्त तिखट होतं. टेस्टला खूप छान होतं पण जास्त तिखट होतं आणि सरांनीसुद्धा त्याचा रिव्ह्यू दिला तर त्यांनाही आवडलं, पण तिखट होतं म्हणून आम्हाला इतकं असं जास्त आवडलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही
त्याच्यानंतर मग आम्ही मागवलेलं पनीर काजू मसाला. आईंना आमच्या मशरूम मसाला आवडत नाही आणि आमच्या सरांना खूप जास्त आवडतो. तर मग आम्ही ठरवलं की पनीर मशरूम मसाला मागवूया आणि त्याच्यासोबत आम्ही मागवलेले कुलछा. तर कुलछा इथला खूप छान होता, पातळ होता आणि क्रिस्पीसुद्धा होता आणि खूप सुंदर होता. आम्हाला तर सगळ्यांना खूप जास्त आवडला. आणि तुम्ही सांगा, असं तुम्हाला कुलछा, नान किंवा रोटी यापैकी काय आवडतं ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही स्वीट मागवलं, तर ते होतं कॅरमेल कस्टर्ड. तर हे खूप स्मूथ आणि खूप छान होतं, तर ते आम्हाला खूप छान आवडलं आणि सगळ्यांनीच त्याचं मस्त रिव्ह्यू दिला, कारण त्यांची ती स्पेशालिटी होती. तर घरी आल्यानंतर मला आता उद्यासाठीचं इडलीचं जे आहे बॅटर ते बनवायचं होतं. तर चला, बाय बाय, गुड नाईट.